गोवर्धन यादव. पूज्यश्रींच्या चरणी शतशः प्रणाम. पूज्यश्री, मी दूरच्या गावातून आलो आहे. मला बोलणंही येत नाही. काही चुकलं तर मला सांभाळून घ्यावं. सर्वात प्रथम माझी प्रार्थना आहे की एक दीपक भाई नाही, कित्येक दीपक भाई व्हावेत. गावागावात दीपक भाई व्हावेत, जे गोंधळलेले आहेत त्यांना मार्ग दाखवतील. हो हो, छान छान. तसंच होईल. आम्ही सगळे मिळून प्रार्थना दादा भगवानांना करतो की आमची विनंती ऐकावी. माझा पहिला प्रश्न आहे की सत्ययुगापासून द्वापर हे कलियुगापर्यंत प्रत्येक संत सांगतात की नाम महिमा सर्वात उच्च आहे. एक ठिणगी पूर्ण जंगलची राख करून टाकते. तर हे थोडे विस्तृतपणे आम्हाला सांगावे की कलियुगाची ही बाबच अशी आहे, नाही का? आपण मुलाला काय सांगणार, तू डॉक्टर हो असं म्हणणार की तू प्ले ग्रुप पासून सुरुवात कर, कुणाला तू शिकवायला जा असं म्हणणार आपण मुलासाठी? काय सांगणार त्याला? प्ले ग्रुपमध्ये जाईल, नंतर KG मध्ये जाईल, KG मध्ये किंडर गार्डन मध्ये जाईल, फर्स्ट स्टँडर्ड मध्ये जाईल, प्रायमरी पूर्ण करून मग सेकंडरी मध्ये जाईल. पण एंट्री कुठून करणार? पण कलियुगात एवढी लेवल उतरली आहे धर्माची तर काही ना काही पकडून ठेवा, नाहीतर मग रमी खेळायला जातील, जुगार खेळायला जातील, भ्रष्टाचार, दुराचार, व्यभिचार, अत्याचार करायला लागतील. तर आता काही देवाचं नाव घ्या, सुरुवात करा. आणि ज्यांचं नाव घेतलं जाईल असे महापुरुष आहेत, जे आत्मज्ञानी आहेत, केवल ज्ञानी आहेत, घोषनामी आहेत, अशा पुरुषांचं नाव घेण्याविषयी सांगितलं गेलेलं आहे. नाहीतर हिरो हिरोईनचं नाव घेतात, क्रिकेटवीरांचं नाव घेतात, राजनेत्याचं नाव घेतात, मॅनेजरचं नाव घेतात. 1 2 मॅनेजर को फेक दो. अरे हे सगळं चुकीचं सगळं चाललंय. तर त्यासाठी भगवंताचं नाव घेतलं तर थोडा सदुपयोग तरी होईल ना वेळेचा. शास्त्रात तर हेच सांगितलंय की 4 प्रकारची भक्ती आहे. एक नाव कृष्ण भगवंत म्हणाल तर नामस्मरणाने भक्ती 25% फायदा होईल. त्याच्यावरची स्थापना, फोटो फ्रेम ठेवा, त्यांची मूर्ती ठेवा, नमस्कार करा, तर 50% फळ मिळेल. त्याहून प्रत्यक्ष कृष्ण भगवंत अर्जुनाच्या समोर उभे होते आणि मानलं की हे भगवान आहेत, कृष्ण भगवान, मग त्यांचे पाय धरले, नमस्कार केला, तर 75% भक्ती होईल. आणि माझा आत्माच खरा कृष्ण भगवान आहे असा अनुभव जेव्हा येईल तेव्हा मग पूर्ण भक्ती, पराभक्ती म्हटलं जाईल. या 3 प्रकारच्या परोक्ष भक्ती आहेत. आणि आत्म्याचा साक्षात्कार झाल्यावरती प्रत्यक्ष भक्ती. तर नामस्मरणाने एंट्री सुरू होते. बर. आणि ते धरलं तर नंतर विचार केलात की मी कृष्ण भगवंत, पण कृष्ण भगवंताचं खरं स्वरूप काय? नंतर मग हळूहळू पुढे जाईल. त्यांना असे ज्ञानी मिळाले आणि आत्म्याचा साक्षात्कार करवला तर प्रत्यक्ष कृष्ण भगवंतांसारखा अनुभव मिळेल त्याला. ठीक आहे. दुसरा प्रश्न आहे, भगवंत कृष्णाने अर्जुनाला 18व्या गीतेच्या 18व्या अध्यायात 66व्या श्लोकात सांगितलंय की तू मला शरण ये. मी तुला सर्व पापांपासून, धर्माला, सगळ्या आश्रयाला त्यागून मला शरण ये, मी तू सर्वापासून मुक्त करवी. बरोबर आहे. सर्व शरणागती कोणती आणि त्याचा मार्ग कोणता? सर्व धर्मान परित्याज्यकम शरणम रज. सर्व धर्म सोडून तू मला शरण ये. परधर्म भयावह, स्वधर्माने मोक्ष असेल. परधर्म म्हणजे कोणत्या धर्माला परधर्म म्हटलं असेल? आपण मानतो की आपला जैन धर्म, कृष्ण भगवंतांचा वैष्णव धर्म परधर्म आहे. ख्रिश्चन धर्म परधर्म, मुस्लिम धर्म परधर्म, किंवा वैष्णव धर्म स्वधर्म, जैन धर्म परधर्म, शिवधर्म परधर्म. असे भगवंत पक्षपाती असतील का? भगवंत पक्षपाती नव्हते. त्यांनी आपण जे मानतो आहोत आणि कृष्ण भगवंतांच्या हृदयात जी गोष्ट होती ती एक असेल तर आपल्याला अनुभव आला पाहिजे जो कृष्ण भगवंतांना आलाय असा. तसा अनुभव तर आला नाही. म्हणजे आपली मान्यता आपल्या बुद्धीपेक्षा कृष्ण भगवंतांच्या हृदयात जी काही गोष्ट होती ते स्वतःच म्हणायचे, कोणी ज्ञानी त्यातच माझा आत्मा आहे आणि ज्ञानींमध्ये आणि माझ्यात काही फरकच नाही. तसे ज्ञानी भेटले तरच कृष्ण भगवंतांच्या मनातली गोष्ट प्राप्त होऊ शकते. आणि दादा भगवंतांनी तीच गोष्ट सांगितली आहे. कृष्ण भगवंत काय सांगू इच्छितात की सर्व धर्मान परित्यज्य, म्हणजे नाही का, आपण आता ऐकताय का माझं म्हणणं? ऐकतोय. मग कोणाचा धर्म आहे ऐकायचा?
ऐकण्याचा धर्म तर जीवाचा आहे ना तो. जीवाचा. तर मग जो मुका म्हणजे बहिरा माणूस असतो तो का नाही ऐकू शकत? त्याच्यात जीव तर आहे. पण कानाने ऐकणार. कानाने ऐकणार, पण जीवाचा धर्म आहे का कानाचा आहे? कानाचा धर्म आहे. कानाचा धर्म आहे, तर बघणं डोळ्यांचा धर्म आहे. आणि ऐकण्याचा कानाचा धर्म, बघण्याचा डोळ्यांचा धर्म, चवीचा जिभेचा धर्म, स्पर्श इंद्रियाचा धर्म स्पर्शाचा आहे, आणि वास घ्यायचा धर्म नाकाचा आहे. तसेच विचार मनाचा धर्म आहे, निर्णय घेणं बुद्धीचा धर्म आहे, चित्ताने फोटोग्राफी करणं चित्ताचा धर्म आहे, अहंकाराचा धर्म कर्तेपण साक्षीभाव ठेवणं अहंकाराचा धर्म आहे. तर आत्म्याचा धर्म काय आहे? इंद्रियाचा धर्म, अंतःकरणाचा धर्म सगळे परधर्म आहेत. आणि तू मानतोयस, अर्जुनाला सांगतात कृष्ण भगवान, मी विचार केला, मी म्हटलं, मीच केलं, मी लढाई करतोय, मी मारून टाकलं, मी काम केलं, कर्ताभाव तोच परधर्म आहे. परक्षेत्रात परसत्तेत आहे. आणि आत्मभाव, मी स्वतः आत्मा आहे, तो स्वधर्म आहे. आणि जर परधर्मामध्ये राहाल, कर्ताभावात राहाल, देहाध्यासात राहाल, तर कर्मबंधन होईल. आत्मभावात आलात तर कर्मापासून तुम्हाला मुक्ती मिळेल. आणि मला शरण ये म्हणजे शरीराला शरण ये असं नाही, मुरलीवाल्याच्या शरणात ये असं नाही. स्वतःच म्हणायचं की अर्जुना, हे पंचमहाभूतांचं बनलेलं शरीर मी नाही, मला तत्व स्वरूपात ओळख. तो अविनाशी आत्मा, तोच कृष्ण आहे, त्याच्या शरणात जा. समजते आता तुम्हाला हे? जय जय सच्चिदानंद. विसी विधाणी. तसेही आपले प्रत्यक्ष दर्शन घडते, टीव्हीवर बघतो, अडालजलाही येतो, तर आमच्यात जागृतता झालेली असते. आम्हाला असे वाटते की होय, आम्ही जागृतता प्राप्त केली आहे. पण थोडे जरी वेगळे झालो, काही दिवसात जगाच्या व्यवहारात आलो, जगाचा व्यवहार सुरू झाला, तर सगळं विसरून जातो. तर सांगावं. त्यावरती उपाय सांगितलाय तुम्हाला. 5 आज्ञांमध्ये राहा. हो, ते तर आणि 5 आज्ञांमध्ये राहू देणार नाहीत असे आपले क्रोध, मान, माया, लोभ, त्याचा कचरा भरलाय. तो नाही, त्यासाठीच मार्ग सांगतोय. आधी तुम्ही निश्चय करा की मला 5 आज्ञांमध्ये राहायचंय. रोज सकाळी उठून साऱ्या दिवसात थोडी जागृती ठेवायची. कुठे 5 आज्ञांमध्ये कसं राहायचंय, कसं राहून कुठे 5 आज्ञांमध्ये चूक भूल झाली. रात्री झोपण्यापूर्वी 10-15 मिनिटं काढा. साऱ्या दिवसात 5 आज्ञांमध्ये कुठे माझी चूक भूल झाली. आणि चूकभूल करणारे कोण? क्रोध, मान, माया, लोभ. त्याने कुणाला दुःख झालं असेल, कुणाला दोषी पाहिलं असेल, नेगेटिव्ह बघितलं असेल, कोणामुळे आपण भोगतोय, तिथूनच सुरुवात करा. काही भोगावं लागलं तर चूक आपली आहे, भोगतोय त्याची चूक आहे. म्हणजे तुम्ही विधानीला सांगायचं, बघा तुमची चूक आहे, तुम्हीच भोगताय हे. आणि इथे मग वेगळेपणाची जागृती ठेवा, ती तुमची फर्स्ट स्टेप. आणि 5 आज्ञांमध्ये कुठे चूकभूल होते ते चेक करा, ती दुसरी स्टेप. या 2 गोष्टींमुळे तुम्ही पुरुषार्थामध्ये पुढे जाऊ शकाल. त्याने तुमची पुढची जागृती वाढत राहील. मग आणि हे दोष समाप्त झाले नाहीत, फक्त दादाजींच्या कृपेने ब्लंडर्स तुटलेत, मिस्टेक संपल्या नाहीत. तर रोज तुम्ही याच जागृतीत राहायचं की कुणाला जर दुःख वाटलं किंवा कुणाच्या चुका काढल्या, त्याचं प्रतिक्रमण करायचं. तर रोज एवढी 5, 10, 15 मिनिटं काढली, 5 आज्ञा कुठे चूकभूल झाली, कुणाला दुःख दिलंय, कुणाचे दोष काढले गेलेत, त्याचं मग प्रतिक्रमण कराल तर तुमची जागृती तशीच राहील. आणि आपले दोष जेवढे कमी होत जातील तेवढी जागृतीची मात्रा वाढत राहील. आणि विधानींपासून आपण अलिप्त राहायचं. ही जागृती वेगळेपणाची. चूक करणारे देखील विधानी आणि चुकांचं प्रतिक्रमण करणारेही विधानी. त्यांना सांगायचं की हे बघा, प्रतिक्रमण करा, वेगळं ठेवा, असे राहाल तर आपोआप जागृती वाढत जाईल. समजतंय आता तुम्हाला? सर, तो कर्माविषयी सांगावे. शरीराकडून जे कर्म होत असते ते कर्म असते का आपण मनात आत जी भावना करतो ते कर्म असते? आता तुमच्यासाठी काय नाव काय म्हणालात? विधानी. विष्णू नाव. तर विष्णूजी आहेत. आधी मानायचं मीच विष्णू आहे. त्या रॉंग बिलीफमुळे कर्म चार्ज होत होती. आणि विचार, वाणी, वर्तन जे मागील जन्मी चार्ज केले होते आज डिस्चार्ज झाले. विचार, वाणी, वर्तन, बुद्धी, चित्त, अहंकार सगळे डिस्चार्ज आहेत. आणि डिस्चार्ज तर मीच विष्णू आहे, मीच केलंय. ह्या रॉंग बिलीफने कर्म बांधायचे आहेत. आता तुमची रॉंग बिलीफ सुटली
आणि जागृती प्राप्त झाली की मी शुद्धात्मा आहे. आता विष्णूजींचे विचार आहेत, वाणी आहे, वर्तन आहे, बुद्धी, चित्त, अहंकाराचं जे काही फंक्शन्स होतात ती सगळी विष्णूची आहेत. आपण ते जाणणारे, बघणारे आहात, ज्ञाता द्रष्टा. तुम्ही वेगळं राहा. आणि विष्णूच्या वाणी, विचार, वर्तनाने कोणाला दुःख झालं तर त्याच्याकडून प्रतिक्रमण करून घ्यायचं. तर आज हे जे डिस्चार्ज, त्याला कर्मफळ म्हटलं जातं. या विष्णूजी वा विष्णू नारायणचे जे काही व्यवहार आहेत सगळी कर्मफळं आहेत. आणि कर्मबीज कशा प्रकारे पेरली जायची, मीच केलंय, मीच विष्णू नारायण आहे, या रॉंग बिलीफमुळे कर्म चार्ज होतात. पण रॉंग बिलीफ सुटली, त्याऐवजी आता 5 आज्ञांमध्ये राहायचं आहे. विष्णूजी फाईल 1 आहे, जे काही क्रिया करतात व्यवस्थेच्या अधीन असते, रिलेटिव्ह आहे, मी रिअलमध्ये शुद्धात्मा आहे. समजते आता तुम्हाला? हो, जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. अनु कोटा. स्वतःच्या प्रकृतीचे रक्षण करावे लागते. हो, होत असेल तर मग थांबवा रक्षण. कसे सुटावे त्यातून? तुम्हाला आता माहितीये का की केव्हा रक्षण होतं? हो. त्यावेळी मग पुन्हा बदलायचं. समजा हसबंड काही म्हटले, नाही मला नाही माहिती, मी नाही केलं म्हणाले, तर लगेच मला ना थांबा, आठवला, त्या दिवशी ना माझी चूक झाली होती, मी सांगू नाही शकले तुम्हाला. जर 2 तासांनी आठवलं तर पुन्हा जाऊन ते सांगायचं तुम्ही. हे प्रोटेक्शन. हे काय होतं की रक्षण कशाला म्हटलं जातं? समजा तुम्ही मुलावरती रागावता, तेव्हा तुम्हाला वाटतं की मी चुकले, मुलाला नको रागवायला, बिचारा थोड्या वेळानंतर मग अभ्यास करेल, पण मी इथे इमोशनल झाले आणि रागात त्याला बोलून गेले काही. आता तुम्हाला चूक कळली आहे. आपल्या मग शेजाऱ्यांकडून किंवा तुमच्या हसबंड आले, त्यांनी बघितलं तू मुलाला रागवतेस एवढी जोर जोरात, समजत नाही तुला काय, जरा शांतता ठेव. तेव्हा म्हणाल तो अभ्यास नाही करत, किती वेळा त्याला सांगितलं, ऐकत नाही, ओरडावंच लागतं. मग ह्याचं नाव रक्षण. आपल्याला चूक माहिती आहे तरीही कोणी आपली चूक काढत असेल तर आपण चुकांचं प्रोटेक्शन करतो. आणि त्या रक्षणाने एक्सटेन्शन होईल चुकांचं 20 वर्ष. तुमची इच्छा असेल क्रोधाला काढून टाकावं, क्रोध करू नये, समजून काम केलं पाहिजे, तरीही पश्चातापही करता, प्रतिक्रमणही करता क्रोधाचं. पण जेव्हा कोणी त्यात दखल देतं किंवा आम्हाला कोणी सांगितलं आमची चूक, तर मग आपण रक्षण करतो. त्यावेळी म्हणायचं की नाही, अनुची चूक आहे, तुम्ही बरोबर आहात, मुलांना ओरडायचं नाही, मी चुकूनच ओरडले, माझी चूक आहे. स्वीकार केला तर चुकांचं रक्षण तुटून जाईल, चूकही तुटेल. आणि त्याच वेळी रक्षण झालं तर थोड्या वेळाने मग आठवेल, तेव्हा मग पुन्हा स्वीकारा की नाही, माझी चूक आहे, मी रक्षण केलं आहे, ती सुद्धा चूक आहे, ओरडले तीही चूक आहे. अशी जागृती ठेवल्यामुळेच दोष कमी होत जातील. पुन्हा पुन्हा चुका होतात, मग कळतं की हे रक्षण झालंय. मग रात्री बसून प्रतिक्रमण करा आणि निश्चय करा की या चुकांचं रक्षण करायचं नाही. चुकांचं बघा, आता चुकांना बघा, त्यांचा पश्चाताप करा, पण रक्षण तर करायचंच नाही. नाहीतर ज्या चुका सुधारायच्या आहेत त्यांनाच खत पाणी घालाल तर कसं होईल? मग ते फाईल 2 ची माफी मागायचे, माझ्या समक्ष माझ्याकडे खूप चुका झाल्या, तर त्याचं दुःख झालंय, तर मग. आणि 1 तास बसून रोज प्रतिक्रमण करायचं काय? साऱ्या दिवसात ज्या काही चुका झाल्या आहेत वाणीने, विचाराने, वर्तनाने, त्यांना आठवून माफी मागत राहा. आणि आपली भावना चांगली ठेवा प्रतिक्रमण करताना. आपण शक्ती द्यावी. हो, बरोबर आहे. जय सच्चिदानंद. मगनलाल, जमनलाल चौधरी. दीपकबाई, मी जेव्हा आत्मज्ञान घेतले होते 23 तारखेला, तेव्हा सकाळी 5 वाजता दादा माझ्या स्वप्नात आले होते. ते खूप भरभर चालत होते आणि मी मागे मागे पळत होतो. 5:30 वाजता मला जाग आली, पाहिले तर ते दिसलेच नाहीत. दर्शन तर झालं, आशीर्वाद तर मिळाला. दादाजी म्हणायचे, एकदा जरी मी स्वप्नात दादा भगवानांचं दर्शन झालं तर मोक्षाचा शिक्का पक्का. पण हे तुम्ही विसरू नका, विसरायचं नाही दादाजी की दादाजींचं दर्शन झालं. पुढे अशीच चूक, दादाजी तर पुढे निघून गेले, आपण इथे राहिलो, आपल्याला राहायचं नाहीये, आता ट्रेन पकडायची आहे, सुटली नाही पाहिजे. विनोद शर्मा. आत्मिक शांती कशी मिळवावी? आत्मिक शांती तर आत्मिक साक्षात्कार झाला तर शांती मिळेल. शांतीच्या पुढे आत्मिक शांती म्हणजे टेम्पररी शांतता हवी की परमनंट? परमनंट पाहिजे. परमनंट. तर मग साक्षात्कार झाला तर परमनंट शांती. आपल्या बघा परमनंट संसारामध्ये यात काही परमनंट गोष्ट पाहिले तुम्ही? नाही.
पैसा टेम्पररी आहे की परमनंट? टेम्पररी आहे. आणि लग्न तर परमनंट आहे ना? बिलकुल नाही. नाहीये, काही परमनंट नाही. तर मग गाडी कार सगळे परमनंट की टेम्पररी? नाही, सगळं टेम्पररी. आपलं घर, आपला बंगला, तेही टेम्पररी. हे शरीर सुद्धा टेम्पररी. शरीराला टेम्पररी म्हणणारा स्वतः कोण आहे? आत्मा आहे. तो परमनंट आहे. हो. तर स्वतःला ओळखलेलं नाहीये. जो स्वतःला ओळखेल तो विनाशी गोष्टींना बघणारा स्वतःच आहे अविनाशी. तर स्वतःचाच साक्षात्कार होईल तेव्हाच आत्मिक शांती, परमनंट शांती. त्या साक्षात्काराच मार्ग दाखवावा सर. तर उद्या तुम्ही मग या इथवर तर आलायत. उद्या ज्ञानविधीमध्ये या. ज्ञानविधीने याचीच प्राप्ती होईल. आत्मदृष्टी सुरू होईल. नंतर 5 आज्ञांमध्ये जेवढे राहाल त्या पुरुषार्थाने पूर्णत्वाकडे तुम्ही पोहोचू शकाल. ठीक आहे. गर्व कोणत्या गोष्टींचा बाळगावा, हे काय विचारू इच्छित आहे? असे काय आहे जगात ज्यावर गर्व केला जाऊ शकतो? खरं तर गर्व, घमंड हा शब्द चुकीचा आहे. स्वयंभू शब्द म्हणू. या गर्वाने लाचारी मिळते. पण आत्मिक शांती, आत्मिक जागृती मिळाली तर स्वयंभू असेल. स्वयंभू म्हणजे निरावलंबी दशा. कोणावर अवलंबून राहायची मला गरज नाहीये. मी माझ्या अविनाशी आत्म्याच्या आधाराने जगू शकतो. त्याला स्वयंभू म्हटलं जातं. आणि कोणाच्या आधारावरती आपण विसंबून राहिलो तर लाचारी मानली जाईल. जेव्हा निघून जातील संयोग आपण लाचार होऊ. लाचारी नको आहे, स्वयंभू हवं. आणि गर्व म्हणजे काय आहे? आपली 2 मैल चालायची ताकद नाही. आणि दिवसातून मी 12 मैल चालतो, 20 वर्षांपासून मी हेच काम करतो. अरे दिवसातून 2 मैल चालू शकत नाही आणि 50 मैल चालायची शक्ती, असा अहंकार केला तर तो गर्व म्हटला जाईल. होय. नाही म्हणतात ना की तो कुत्रा असतो पण वाघाचं कातड ओढून सगळ्यांना तो घाबरवत असतो, त्याला गर्विष्ठ म्हणतात. असतो कुत्र्यासारखं पण शरीरावर वाघाचं कातड पांघरतो, सर्वांना घाबरवतो आणि मानतो की मीच वाघ आहे. अरे एक फटका मारला तर पळून जाईल तो. तर याला गर्विष्ठ म्हणतात. काहीच नाही स्वतःमध्ये ताकद, पण अहंकाराने स्वतःविषयी भ्रामकता असते. बोलण्याची ताकद नसते आणि म्हणतो कितीही वकील आणा, सगळ्यांना मी हरवीन. तोच गर्विष्ठपणा आहे. अहंकार करतोय. अहंकार करावा अशी गोष्ट नसतेच. लघुत्तम होण्यासारखं आहे. विनीता यादव. माझ्या मम्मीच्या डेथनंतर माझ्या आजीबरोबर माझं पटत नाहीये. अरे ह्यात कुणाची चूक आहे? आजीची चूक आहे की तुमची चूक आहे? आजी मला बाहेर जाऊ देत नाही, टीव्ही बघू देत नाही, माझ्या मैत्रिणी बरोबर फिरायला जाऊ देत नाही. नाही आजी आली का? नाही. तुम्ही म्हणजे टीव्हीवर बघितला प्रोग्राम? नाही. तुमच्या मैत्रिणी सोबत आलात का? नाही, आत्या बरोबर. असं होय. बघ आजीची चूक. बघा मम्मी नाहीये तर आजीने तुम्हाला किती सुरक्षित ठेवलाय नाही का? आजी खायला प्यायला राहायला देते ना, आणि काही सुरक्षितता मिळते की नाही आजीकडून तुम्हाला? नाही मिळणार. कोणी त्रास दिल्यावरती घरी जाता तेव्हा शांतता लाभते ना तुम्हाला. तर बाहेर जर घर नसेल तर आजीचं हे पॉझिटिव्ह तुम्ही घ्या. किती तिचे उपकार आहेत. तू आजारी पडलीस तर आजी सेवा करेल की नाही करणार? का खर्च होईल, नको आणू औषध, मरू दे, असं करते का आजी? तिला मनातून वाटेलच की तब्येत बरी नाहीये, औषध आणायला पाहिजे, डॉक्टरला बोलवूया. डॉक्टरकडे घेऊन जाते की नाही ती? खायला प्यायला देते ना? का 2-3 दिवसातून एकदाच जेवण देते? चहा नाश्ताही देते ना? तर पॉझिटिव्ह बघा आजीकडे, किती उपकार आहेत. जेवढे नेगेटिव्ह पाहाल तुम्ही तर आजीशी पटणारच नाही तुमचं. सकारात्मक राहा, उपकार माना त्यांचे. समजताय का तुम्हाला? उद्या ज्ञान घ्या आणि प्रतिक्रमण करा. आजीचे जे काही दोष दिसतात ते नेगेटिव्ह वाटतात, अशी आहे तशी आहे, असं का करते, मला असं का म्हणाली, का रागावते, सगळ्यांचं प्रतिक्रमण करा. मग आजीशी प्रेमाचं नातं निर्माण होईल. विनोद चसाणी. जय सच्चिदानंद. दीपक भाई. बोला. आत्मा आणि अनात्मा दोन्ही मधला जो फरक आहे त्याचे थोडे विवरण करावे. आत्मा हे स्वतःचं स्वरूप आहे. अनात्मा तो परसत्तेमध्ये असतो, परक्षेत्रात असतो, तो अनात्मा. म्हणजे जडतत्व, त्याला अनात्मा म्हटलं जातं. आत्म्याशिवाय जे बाकी राहतं ते सगळं अनात्मा. हे मन, वाणी, देह, विचार येतात, वाणी बोलते, क्रिया करते, हे सगळं अनात्म्याचं कार्य आहे.
आत्म्याचं कार्य ज्ञाता द्रष्टा आहे आणि क्रिया सगळं अनात्म्याचं कार्य आहे. ज्ञाता द्रष्टा आत्म्याचं कार्य आहे. समजतंय तुम्हाला हे? जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद.